कृष्णा नदीत प्रदूषणाचा फटका, हजारो मासे मृत, नदीकाठच्या गावात चिंता। फारणेवाडी, बहे आणि बोरगाव बंधारा परिसरात गुरुवारी सकाळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नदीकाठच्या पाण्याचा रंग बदललेला असून काही ठिकाणी फेस आणि दुर्गंधी जाणवत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। स्थानिक ग्रामस्थांच्या मते परिसरातील साखर कारखान्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी व मळी नदीत सोडली जात असल्याने पाण्याची गुणवत्ता बिघडत आहे। पहाटेपासून काही नागरिकांना पाण्यावर तरंगणारे मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती, मात्र तज्ज्ञांनी अशा माशांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला आहे। गेल्या काही वर्षापासून या हंगामात नदी प्रदूषणाची समस्या उद्भवत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। दूषित पाण्यामुळे त्वचा रोग व इतर रोगांच्या तक्रारी वाढत असल्याचे हे सांगितले जात आहे। दरम्यान ग्रामपंचायतींनी सावधगिरीचा इशारा देत नागरिकांना नदीचे पाणी थेट पिण्यासाठी वापरू नये, पाणी उकळूनच वापरावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। प्रदूषण नियंत्रण यंत्रणेकडून पाण्याचे नमुने तपासले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी व योग्य कारवाईची मागणी करण्यात येत आहे।